ती मुलगी वयाने अजून तरुण होती, 22-23च्या आसपासची. गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यावर हलकीशी गुलाबी छटा होती. तिचे केस लांब सडक, मोकळे सोडले की वाऱ्यासोबत खेळत राहायचे. तिचे डोळे मोठे, काळेभोर, जणू काहीतरी सांगत राहणारे. ती जरा शांत स्वभावाची, पण आतून मात्र खूपच संवेदनशील होती. आयुष्यातील छोट्याशा आठवणीसुद्धा तिच्या मनाला खोलवर भिडायच्या. लहानपणापासून ती खूप लाडकी होती, म्हणून थोडा हट्टीपणा तिच्या स्वभावात आला होता. पण त्याचबरोबर अपार माया आणि आपुलकी तिच्यात होती. तिला कधीकधी असं वाटायचं की तिचं आयुष्य साधं नाही, काहीतरी वेगळं आहे तिच्यासाठी लिहिलेलं. म्हणूनच कदाचित ती जुन्या आठवणींमध्ये फार रमायची. तासनतास खिडकीपाशी बसून विचार करत राहणं, पावसाच्या थेंबांकडे टक लावून पाहणं हे तिचं रोजचं काम होतं. वैशाली टेरेसवर उभी होती. संध्याकाळचा हलकासा वारा तिच्या केसांशी खेळत होता. फोनच्या दुसऱ्या बाजूला तिची मावशी होती आणि गप्पांच्या ओघात तिच्या नजरा समोरच्या गार्डनमध्ये वळल्या. गार्डनमध्ये वॉकिंग ट्रॅकवर एक तरुण चालत होता. तो पहिल्यांदाच दिसत होता. उंच, गोरा आणि खूप हँडसम. बहुतेक नुकतेच ते या कॉलनीत शिफ्ट झाले असावेत, कारण याआधी कधी तो दिसला नव्हता. गप्पा चालू असतानाच वैशूने सहज मावशीला सांगितलं, पुण्याचं हवामान मस्त आहे मावशी, आज आलीस तर मज्जा येईल. मात्र लगेच तिच्या आवाजात थोडी उदासीची छटा उमटली. मी थोडी उदास आहे. माझ्या सगळ्यात लहान मावशीची खूपच अटॅच आहे ना. मावशी काही बोलली नाही, म्हणून तीच पुढे म्हणाली, मावशी, मी तुझ्यासाठी मुलगा पसंत केला आहे. अगदी माझ्या समोरच्या गार्डनमध्ये वॉक करतोय. तुम्ही म्हणाल तर लगेच दाखवते. ती छेडछाड करत होती, पण मावशी मात्र हसून म्हणाली, एक तू आणि तुझी आई. माझ्या मागे का लागलात लग्नासाठी? अरे, लग्नाशिवाय सुद्धा खूप काही आहे करायला. मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे, मजेत आहे. तिनेही हार मानली नाही. बरं, पण या वेळेला तुम्ही तो मुलगा पाहिलात ना, तर नक्कीच लग्नाला होकार द्याल. मावशीने हसतच म्हटलं, अच्छा दाखव मग कोण आहे. क्षणभरही न दळवता तिने फोन कट करून लगेच व्हिडिओ कॉल केला. कॅमेरा सरळ त्या तरुणाकडे वळवला. मावशी काही क्षण स्क्रीनकडे बघतच राहिली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी आश्चर्याची छटा उमटली आणि मग हसूनच ती म्हणाली, हो खरंच, मुलगा हँडसम आहे. आता तिच्या मनात काहीतरी हलकंसं तरंग उमटलं होतं. टेरेसवर उभं राहून ती अजूनही फोनवर मावशीशी बोलत होती. कॅमेरा तिने झूम करून समोरच्या वॉकिंग ट्रॅकवर फिरणाऱ्या त्या तरुणावर स्थिर ठेवला होता. मावशी 2 मिनिटं शांतपणे बारकाईने स्क्रीनकडे बघत राहिली. ते पाहून ती हसत म्हणाली, जर खरंच तुम्हाला मुलगा आवडला तर पटकन या. मी तुमच्यासाठी त्याचा पत्ता काढते. तिचं बोलणं ऐकताच मावशी मोठ्याने हसली. अगं, असं नको होऊ देऊ की माझ्यासाठी पत्ता काढता काढता तू तुझ्यासाठीच काढशील. ते ऐकून तिने कपाळावर आठ्या आणून उत्तर दिलं, माझं अजून लग्नाचं वय झालेलं नाही. आधी मला तुमच्या लग्नाची ढोलकी वाजवायची आहे, गाणी गायची आहेत आणि होणाऱ्या काकांना त्रास द्यायचा आहे. मावशीने थोड्या दमलेल्या स्वरात हसूनच म्हटलं, एकतर कंपनीवाल्यांनी माझा जीव खाल्ला आहे की 3-4 महिन्यांसाठी पुण्याच्या ऑफिसमध्ये जायचं आहे, आणि एक तू माझा जीव खाते आहेस. बरं बघ, मी एका अटीवर येईन की तू लग्नाची चर्चा करणार नाहीस. वैशू पटकन म्हणाली, आधी या मग बघू. मावशीने हसून उत्तर दिलं, अच्छा, मी दादांशी बोलून सांगते. हे ऐकताच ती खूप खुश झाली, कारण सुरुवातीपासूनच वैशूची आणि मावशीची नाळ वेगळीच होती. 8 वर्षांनी मोठी असली तरी दोघींची मैत्री अगदी जीवाभावाची होती. सुरुवातीला त्यांचं घर मुंबईत होतं. त्या काळात ती स्वतःच्या घरापेक्षा आजोळातच जास्त वेळ घालवायचे. नाना नानी मामे सगळेच तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे. पण वैशूसाठी सगळ्यात खास व्यक्ती म्हणजे तिची लाडकी मावशी कियारा, जिला ती लहानपणापासून किंजू म्हणायची. किंजू मावशी घरात सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी होती, आणि तीही एकुलती एक नात असल्यामुळे वैशालीचेही भरपूर नखरे पुरवले जायचे. कियारासाठी वैशाली जणू एखादं खेळणंच होती. 8 वर्षांनी कुणाला तरी लहान मूल मिळालं होतं, म्हणून कियारा तिच्यावर अक्षरशः फिदा होती. जसजशी वैशू मोठी होत गेली तसं कियारा तिची खरी मैत्रीण झाली. दोघी मिळून खेळायच्या, खोड्या काढायच्या आणि गप्पा मारत तासनतास वेळ घालवायच्या. म्हणूनच वैशाली आपल्या मावशीशी खूप अटॅच झाली होती. मावशीचं स्वप्न मोठं होतं, इंजिनिअरिंग करायचं, नोकरी करायची, स्वतःचं काहीतरी घडवायचं. दिसायला देखणे असल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर थपकायच्या. पण जेव्हा वैशाली 8वीत आली
तेव्हा अचानक तिच्या बाबांचं ट्रान्सफर पुण्याला झालं. तो दिवस वैशालीच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण दिवस ठरला. वैशू आणि कियारा दोघी मिळून अक्षरशः डोळे पुसता पुसता थकल्या. वैशालीने तर आईला हट्टाने सांगितलं होतं की मला पुण्याला जायचं नाही, मी इथेच राहते. पण आईने काही ऐकलं नाही. अखेर तिला घरासकट पुण्याला यावं लागलं आणि कियारा मुंबईतच राहिली. पुण्यात आल्यावर वैशालीचं आयुष्य सुरुवातीलाच डळमळलं. नवीन ठिकाण, नवीन वातावरण, यामुळे ती लगेच आजारी पडली. तिला ताप चढला आणि आश्चर्य म्हणजे त्याचवेळी दूर मुंबईत कियारा मावशीलाही 104 डिग्री ताप आला. एकीकडे वैशूची आई काळजीत होती तर तिकडे तिची नानी अस्वस्थ झाली होती. पण काही दिवसातच दोघींचंही स्वास्थ्य सुधारलं आणि आयुष्य परत सुरळीत चालू झालं. कियारा मात्र आपला शोक जपण्यात गुंतलेली होती. तिने मन लावून शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी सुरू केली. तिच्या रूपगुणांमुळे अनेक चांगले प्रस्ताव आले, पण ती प्रत्येक वेळी नकार देत गेली. तिच्यासाठी करिअरचं स्वप्नच जास्त महत्त्वाचं होतं. मात्र एके दिवशी आयुष्याने भलतंच वळण घेतलं. नाना नानी तीर्थयात्रेला गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांचं विमान कोसळलं आणि एका क्षणात सगळं कोसळून पडलं. त्या दुःखाच्या क्षणी तिच्या आई आणि कियारा दोघींचे डोळे आटत नव्हते. घरभर शोककळा पसरली होती. आईने खूप समजावलं, कियारा आता आमच्यासोबत राहा, पण तिने ठामपणे सांगितलं की ती तिच्या भाऊ बहिणीसोबतच राहणार. जरी तसं झालं तरी दोघींची भेट थांबली नाही. कधी वैशाली मुंबईला जायची, कधी कियारा पुण्यात यायची. यावेळी मात्र कियारा येणार होती, पण तिच्या येण्याआधीच वैशूच्या आईने पुन्हा एकदा तिच्या लग्नासाठी समजावण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीप्रमाणे वाद निर्माण झाला. दरम्यान टेरेसवरून समोरच्या गार्डनकडे पाहताना वैशालीने एक नवीन गोष्ट ओळखली की काही दिवसांपासून वॉकिंग ट्रॅकवर एक तरुण दिसू लागला होता. उंच, देखणा, ट्राउझर शर्ट घातलेला, कानात हेडफ्री लावलेला. तो कुणाकडे न पाहता फक्त स्वतःच्या जगात चालत असे. त्याला पाहून वैशालीच्या मनात नकळत विचार आला की हा तर कियारा मावशीसोबत अगदी परफेक्ट दिसेल. मनात हसू दाबतच तिने स्वतःशी म्हटलं, काश हा माझा काका झाला असता. मात्र या सगळ्या गोंधळात आईचे टोमणे कायमच होते. ना तुला अभ्यासात लक्ष, ना घरच्या कामात हातभार. सतत मोबाईलला चिकटलेली असतेस. नाहीतर छतावर फिरतेस, नाहीतर गार्डनमध्ये पडत असतेस. वैशाली मात्र खटाडपणे प्रत्युत्तर द्यायची, अगं आई, एवढ्या लहान वयात मी किचनची सगळी कामं सांभाळू का? आईसमोर उभी राहून वैशू अजूनही थोडी खटाडपणे हसत होती. तिच्या बोलण्यावर आईने अचानक कान पकडला आणि रागावून म्हणाली, 20 वर्षांची झाली आहेस, हे काही कमी वय नाहीये. वैशू लगेच म्हणाली, बरं बरं कान सोड, तुला एक जबरदस्त बातमी सांगायची आहे. आईने कान सोडला आणि उत्सुकतेने विचारलं, काय सांगणार आहेस? वैशू मिश्किल हसत उत्तरली, तुला माहिती आहे का, कियारा मावशी येते आहे. हे ऐकताच आईच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तिच्या डोळ्यात एक निर्धार चमकला. ती म्हणाली, यावेळेस तिला मी सहज परत जाऊ देणार नाही. कुठे ना कुठे तिचं लग्न ठरवूनच सोडेल. एकतर या मुलीने डोकं खाल्लं आहे. कळत नाही तिला एवढं नोकरीचं वेड कशाला. 28 वर्षांची झाली, अजिबात काळजी नाही. आणखी 2 वर्ष गेली की मग चांगले प्रस्ताव येणं बंद होतील. किती उत्तम उत्तम घरचे प्रस्ताव आले, पण तिच्या तोंडून होकार निघाला नाही. आता आई बाबाही नाहीत या जगात. मग किती दिवस भावाच्या छत्राखाली बसायचं? अजिबात भान नाही तिला. वैशूच्या आईचं लेक्चर नेहमीप्रमाणे सुरूच झालं होतं. वैशूने थोड्या खोरकरपणे हात हलवला आणि म्हणाली, आई, प्लीज असं नको होऊ देऊस की किंजू मावशी आली आणि तू परत सुरुवात केलीच. म्हणूनच तर ती इथे यायला टाळते. पण आईने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि ठाम स्वरात म्हणाली, तू गप्प बस. यावेळेस तर मी पक्कच निर्धार केलाय. तुझ्या बाबांच्या मित्राच्या भाऊसाठी सुद्धा मुलगी शोधतोय. यावेळेस मी कियाराचं काही ऐकणार नाही. तिला चांगलं ठाऊक होतं की आईच्या बोलण्याचा कियारावर काही परिणाम होणार नाही आणि कियाराला आईची बोलणी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्याची सवय होती. वैशूच्या मनात मात्र आनंदाची लहर पसरली होती. कारण कियारा आली की घरात उत्साह दुणवायचा. दोघी मिळून कधी पाणीपुरी खायला जायच्या, कधी बाहेर फिरायला, कधी रेस्टॉरंटमध्ये तर कधी शॉपिंग मॉलमध्ये. ती एकुलती एक असल्यामुळे ना भाऊ ना बहीण. एकटेपणाचं दुःख कायमच डोकं वर काढायचं. पण कियारा मावशी आली की ते सगळं विसरायला जायचं. आई कित्येकदा म्हणायची, कियारा तू माझ्याकडे येऊन राहा. पण कियारा नेहमी नकार द्यायची की नाही, बहिणीच्या घरी राहणं चांगलं दिसत नाही. तरीसुद्धा तिचा स्वभाव नेहमी आनंदी खुशमिजाज होता. पण यावेळी तिच्या मनात काही वेगळंच ठरलं होतं.
समोरच्या वॉकिंग ट्रॅकवर रोज संध्याकाळपासून चालणाऱ्या त्या तरुणाला पाहून वैशूच्या मनात एकच विचार रुंजी घालू लागला की याची मॅच कियाराशी लावून दाखवणारच. तो बहुतेक नुकतेच शिफ्ट झालेले लोक होते, कारण पार्कमध्ये नेहमी शेजारचेच लोक दिसायचे. मात्र तो एकटा स्वतःच्या दुनियेत हरवून चालणारा तिच्या मनात दररोज नवं चित्र रंगवत होता. पार्क मोठाच होता. एका कोपऱ्यात मुलांसाठी झोके, स्लाइड्स लावलेले होते. संध्याकाळ होताच तिथे गजबज निर्माण व्हायची. घरात बसून कंटाळा येत असल्याने वैशू ही नेहमीच वॉकसाठी जायची. पहिल्यांदा त्या तरुणाला तिने 15 दिवसांपूर्वी पाहिलं होतं, पण फक्त सरसरी नजरेने. मात्र नंतरपासून तो तिच्या नजरेत रोज येऊ लागला. कधीकधी त्याची नजर वैशूवर पडायची, पण फक्त एका क्षणासाठी. मग तो नजर वळवून पुन्हा आपल्या जगात रमून जायचा. तरी वैशूच्या मनात मात्र एकच विचार ठामपणे बसला होता की जर हा तरुण कियाराच्या सोबत उभा राहिला तर दोघांची जोडी अगदी परफेक्ट दिसेल. हा विचार आला की नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं. एका आठवड्यानंतर कियारा खरोखरच पुण्यात पोहोचली. एअरपोर्टवर ती बाबांसोबत तिला रिसीव्ह करायला गेली होती. कियारा बाहेर आली आणि तिने धावतच तिच्या गळ्यात हात घातले. अगं, कधी मोठी होशील तू? सगळे बघत आहेत. घरी जाऊन भेट ना, कियारा थोडी लाजून म्हणाली. वैशू मात्र भावूक होऊन पुटपुटली. तुला माहीत आहे का 1.5 वर्ष मी तुझ्याशिवाय कसं काढलंय? कियारा हसत म्हणाली. तुझं हे लहानपणा कधी संपणार आहे वैशू? चल मागे हो, असं म्हणून तिने तिला बाजूला केलं आणि बाबांना आदराने नमस्कार केला. सामान बाबांनीच उचलला आणि गाडीत ठेवला. मग गाडी निघाली. वैशूच्या बाबांनी कियाराला विचारलं, प्रवास कसा झाला? कियारा हसून म्हणाली, एकदम फर्स्ट क्लास. गाडीतल्या मागच्या सीटवर दोघी बसल्या आणि गप्पांचा ओघ सुरू झाला. वैशूने उत्सुकतेने विचारलं, मामा मामी कसे आहेत? त्यांची मुलं कशी आहेत? कियारा म्हणाली, सगळं छान होतं. तू सांग, तुझा अभ्यास कसा चाललाय? वैशू थोडं हसून उत्तरली, चाललाय ठीकठाक. घरी पोहोचल्यावर वातावरण अगदी उत्साहाचं झालं होतं. आईने खास कियारा आणि वैशूसाठी तिच्या आवडीच्या सगळ्या पदार्थांची तयारी केली होती. कियारा फ्रेश होऊन जेवणाच्या टेबलावर आली आणि हसत म्हणाली, ताई, एवढा त्रास का घेतलात? तुम्हाला काय हवंय? की मी उद्याच परत जावं का? इतकी खातिरदारी केली आहे की जणू म्हटलं, अगं बाई, खा पी आणि निघून जा. कियाराचं असंच होतं, नेहमी मजा मस्करी करायची. वैशूच्या आईने थोडं कडकपणे सुनावलं, कधी कधी जरा सिरियसही हो ना. पण कियारा मोठ्याने हसू लागली. बिर्याणी ताटात घेत ती म्हणाली, ज्या दिवशी मी सिरियस झाले ना, त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना पश्चाताप होईल की आपण कियाराला सिरियस बनवलं. कियारा पुढे म्हणाली, फक्त 2 दिवसांची सुट्टी आहे. त्यानंतर मला कंपनी जॉईन करावी लागेल. मी पूर्ण 3 महिन्यांसाठी आले आहे. म्हणून जर तुम्ही रोज रोज माझ्यासाठी इतक्या गोष्टी बनवल्या तर खात्रीने शरद जीजूचं बजेट आउट होईल. मग ते म्हणतील, साली साहेबा, लवकर तुझ्या घरी निघा, नाहीतर मी दिवाळखोर होईन. हे ऐकून वैशूचे वडीलही मोठ्याने हसू लागले. ते म्हणाले, नाही नाही, मी तुला हे नाही म्हणणार. जितकं हवं तितकं खा. त्यावर कियारा हसतच म्हणाली, अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही दोघा पती पत्नींनी मिळून हा प्लॅन केला आहे की मला खाऊ घालून जाड करायचं? नाही बाबा, मी खूप डाएट कॉन्शियस आहे आणि मला जाड व्हायची खूप चीड आहे. ताई, कृपया उद्यापासून थोडं हलकं फुलकं बनव, वैशूची आई म्हणाली. ठीक आहे, पण आज तरी खा. इतक्यात वैशू रागाने तोंड फुगवत म्हणाली, किंजू मावशी, हे काय आहे? मी किती दिवसांपासून तुझी वाट पाहत होते आणि तू 2 दिवसातच कंपनी जॉईन करणार? सकाळी जाशील, संध्याकाळी येशील. मग आपण एन्जॉय कधी करू? मी कितीतरी प्लॅन्स केले होते. कियारा तिचा हात दाबत हसली आणि म्हणाली, तर काय झालं? रात्र आहे ना, रात्र रंगीन करूया. माझ्या जीवा, तू टेन्शन नको घेऊस. हे ऐकून आईने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. सावध राहा, जर तुम्ही दोघींनी काही चुकीचं केलं तर. आता तो काळ राहिला नाही, खूप बदल झाला आहे. मुलींचं बाहेर एकटं जाणं योग्य नाही. कियारा लगेचच डोळा मारत म्हणाली, अगं ताई, तू का टेन्शन घेते? मी लहान नाही आहे आणि तुझ्या लेकीची पूर्ण काळजी घेईन. पण आई गंभीर झाली आणि म्हणाली, तू ही मुलगीच आहेस आणि यावेळी मी नक्कीच तुझं काहीतरी करून तुला मुंबईला पाठवणार आहे. पाहून घे. संध्याकाळची वेळ होती. घरात रोजच्या गडबडीच्या गप्पा झाल्यानंतरही वैशूच्या मनात एकच विचार फिरत होता, कियारा. आईला ती म्हणाली, आई, मुंबईला पाठवण्याची काय गरज आहे? तुम्ही फक्त लग्नाचं बघा.
मामा मामींना इथे बोलवूया. छान होईल ना. कियाराचं लग्न इथेच झालं तर आपण नेहमी भेटू शकू. इतक्या लांब मुंबईला राहील ना, मी जास्त जाऊ शकते ना ती येऊ शकते. हे शब्द उच्चारून वैशूने मनातलं बोलून टाकलं होतं. पण कियारा हसण्याऐवजी खवळून म्हणाली, गप्प बस, खा आता, नाहीतर माझ्याकडून चापट खाशील. त्या संध्याकाळी तिने कियाराला घराबाहेरच्या पार्कमध्ये नेलं. संध्याकाळचा वेळ होता. दोघीही पाय उघडे करून गवतावरून चालत गप्पा मारत होत्या. तेव्हाच तिच्या नजरेला तोच तरुण पुन्हा दिसला. वैशू पटकन कुजबुजली. कियारा, पहा तोच आहे. कियारा थोड्या चिडचिडीत नजरेने विचारते. कोण तोच? वैशू हसत म्हणाली. तोच ज्याला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलं होतं, ज्याला मी तुझ्यासाठी पसंत केलं आहे. कियाराने त्याच्याकडे न पाहता वैशूला रागाने पाहिलं. बाहेर जा, तुझ्या आईसारख्या खोड्या बंद कर. पण ती ऐकायला तयार नव्हती. पण पहा ना किती हँडसम आहे. तिच्या आग्रहामुळे कियाराने पुन्हा एक कटाक्ष टाकला. ती म्हणाली, हो आहे तर, पण खूप बोर टाईपचा वाटतो. मला नाही वाटत माझा ह्याच्यासोबत जुळेल. कपाळावर आठ्या घालून चालतोय, जणू कुठल्या तरी मोठ्या वीराचा वंशज आहे. असे अकडू मुलं मला अजिबात आवडत नाहीत. मला माझ्यासारखेच आवडतात. हसणारे, हसवणारे, बोलके, आणि असं व्यक्तिमत्व फारच कठीण मिळतं. वैशू मात्र हटली नाही. अगं एवढं वाईट नाही, मला तर आवडला. मी तुझ्यासाठी निवडला आहे आणि तू ह्याच्याशीच लग्न करणार. कियारा थोडीशी उपासाने हसली. हो, आणि कळालं की हा आधीच लग्न झालेला आहे, 2 मुलांचा बाप आहे. ती पटकन म्हणाली. नाही ग, तसं दिसत नाही. कियारा वैशूला टोमणा मारत म्हणाली. तुला काय अनुभव आहे? मला तर चेहऱ्यावरून खूप बोर वाटतो, मापून मापून बोलणारा. सोड त्याला, आपण दुसरा बघू. पण वैशूच्या नजरेत हट्ट होता. रात्री वैशूच्या बाबांची गव्हर्नमेंट नोकरी असल्यामुळे घरात लवकरच अंधार पडे आणि सगळे झोपी जात. 11 वाजता पाहिलं तर आई बाबा झोपले होते. मग तिने हळूच आईच्या खोलीचं दार उघडलं. ड्रावरमधून चावी काढली आणि बाहेर आली. या वैशूच्या कारनाम्यावर कियाराने कौतुकाने हसत शाबासकी दिली. वा माझ्या लेकी, मोठी होऊन 1 नंबरची चोर बनशील. पतीच्या खिशातून पर्स पण काढशील, त्याला कळणारही नाही. ती खटाळपणे म्हणाली. ठीक आहे, काढून दाखवेन. दोघींचं जेवण झालेलं होतं म्हणून त्या थेट आईस्क्रीम पार्लरला गेल्या. कप घेण्याऐवजी त्यांनी थेट एक मोठा बॉक्स घेतला. कियारा खेळकळपणे म्हणाली, चल पैज लावू. जो आधी संपवेल तो बिल देईल. दोघे आईस्क्रीममध्ये गढून गेल्या होत्या. तेव्हाच वैशूची नजर पुन्हा त्या तरुणावर पडली. तो 2-3 मित्रांसोबत आला आणि अगदी त्यांच्या जवळच्या टेबलावर बसला. वैशूने कियाराचा हात दाबला आणि कुजबुजली. पहा, तुझा होणारा नवरा. हे ऐकताच कियाराने पटकन तिकडे कटाक्ष टाकला आणि गंभीरपणे म्हणाली. चल, पटकन आईस्क्रीम संपव. समजलं? घरीही जायचंय. पण तिची नजर मात्र सतत त्या तरुणाकडे वळत होती. यावेळी त्याने अनेकदा तिच्याकडे आणि कियाराकडे पाहिलं. वैशू खोडकरपणे म्हणाली. कियारा, तुला बघतोय. कियारा चिडून म्हणाली. बस कर लवकर, आईस्क्रीम संपव. शेवटी आईस्क्रीम संपलं आणि पैज हरल्यामुळे बिल तिलाच भरावं लागलं. दोघी बाहेर आल्या आणि गाडीचं दार उघडत होत्या. तेवढ्यात मागून एका पुरुषाचा आवाज आला. एक्सक्यूज मी, मॅडम. दोघींनी मागे वळून पाहिलं. तोच तो तरुण उभा होता. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. हा त्यांच्या मागे कसा आला आणि का आला? कियारा किंचित घाबरत म्हणाली. येस, काही म्हणालात का? त्याच्या हातात कियाराची पर्स होती. तो नम्रपणे म्हणाला. हे बहुतेक तुम्ही आत विसरलात. कियारा थोडीशी लाजून हसली. ओ सॉरी, तुम्हाला त्रास झाला. खरंच मी विसरले होते. तिने त्याच्या हातातून पर्स घेतली. तो काही न बोलता मागे वळून गेला. वैशू हळूच कुजबुजली. हाय, यांचं तर लव स्टार्ट होणारच. कियारा मात्र रागात म्हणाली. माझ्या हातून मरशीलच. बस गाडीत. पुढच्या दिवसापासून कियाराचं ऑफिस सुरू झालं. ती नेहमीप्रमाणे संध्याकाळी परत यायची. दरम्यान वैशू पार्कमध्ये जायची. तिथे तोच तरुण रोज वॉक करत असे. वैशूच्या लक्षात आलं होतं की तो नेहमी वॉक संपवून एका ठराविक बाकावर बसायचा, पाण्याची बाटली संपवायचा आणि मग निघून जायचा. 3-4 दिवस पाहिल्यावर एक दिवस तिने धाडस केलं. गुलाबाचं फूल घेतलं. एका कागदावर लिहिलं. हाय मिस्टर हँडसम, तुम्ही मला खूप आवडता. कियारा. त्यावर थोडासा परफ्यूम स्प्रे करून ते पॅक केलं. मग तो ज्या बाकावर बसायचा तिथे ठेवून ती त्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. 10 मिनिटांनी तो आला. नेहमीप्रमाणे बसला
बाटली हातात घेतली. हात ठेवताना त्याला गुलाब लागला. त्याने ते फूल उचललं. कागद उघडला. चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. त्याने त्या गुलाबाचा वास घेतला आणि कागद खिशात ठेवला. ती आनंदाने थरथरली. ही वैशूची पहिली कमाल होती. संध्याकाळी कियारा ऑफिसवरून परतली. आली तरी बॅग बाजूला फेकून चिडत म्हणाली, अरे बापरे, मला कळालं असतं की कंपनीने मला पुण्याला म्हणून पाठवलंय तर मी सरळ नकार दिला असता. सगळं काम माझ्या डोक्यावर टाकलंय. ती खूप त्रस्त दिसत होती. वैशू लगेच म्हणाली, अगं सोड ना ऑफिसच्या गोष्टी, मी तुला एक मजेशीर गोष्ट सांगते. कियारा मात्र थकलेली होती. पहिले मला चहा दे, फार दमले आहे. मी फ्रेश होऊन येते. तू माझ्यासाठी कडक चहा बनव. वैशूने किचनमध्ये जाऊन चहा केला. कियारा फ्रेश होऊन आले. पहिला घोट घेताच म्हणाली, अरे वा, मेंदूला तरी आराम मिळाला. वैशू अधीरतेने म्हणाली, तुला माहिती आहे का आज काय झालं? कियारा भुया उंचावत म्हणाली, काय झालं? तिने सर्व हकीकत सांगितली. पार्क, बाग, गुलाबाचं फूल आणि त्या तरुणाच्या स्मितरेषा. कियारा डोळे मोठे करून तिला एकटक पाहत राहिली. मग हाताने कपाळावर टपली मारत म्हणाली, वैशू, ही मुलगी, तू वेडी झाली आहेस का? एवढा प्रेमाचा खेळ खेळायचा असेल तर स्वतःचं नाव लिही. माझं नाव का लिहिलंस? वैशू मनातल्या मनात किती दिवसांपासून एका रहस्यात जगत होती. तिची जिवलग मैत्रीण कियारा हसत खेळत सगळं आयुष्य जगत होती. पण वैशूच्या मनात मात्र एक गुपित पेटलेलं होतं. एका संध्याकाळी चहाचा कप संपवताना कियारा हसूनच म्हणाली, अगं बाई, मजाक इथपर्यंत ठीक आहे, पण आता काही वेळपटपणा करायचा नाहीस. ही वाईट सवय आहे. वैशू मात्र थांबणारी नव्हती. रोज एखादं गुलाबाचं फूल, हाय हँडसम असं लिहिलेला कागद आणि शेवटी कियाराचं नाव लिहून ती त्या तरुणापर्यंत पोहोचवायचे. तोही ते कागद खिशात ठेवून हसत असायचा. पण एका दिवशी वैशूने धाडस केलं. त्या कागदावर नंबर लिहिला आणि खाली एक ओळ टाकली, जर खरंच काही वाटत असेल तर कॉल करा, नाहीतर नको. तो नंबर कियाराच्या नावावर असलेल्या सिमवर होता, पण वापर वैशूच करत होती. कियाराला तर आठवणही नव्हती की असा नंबर तिच्याकडे आहे. आता मात्र वैशू बेचैन झाली होती. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता की तो फोन करेल का? दिवस नेहमीसारखेच पुढे जात होते. कियारा ऑफिस करून यायची, जेवायची आणि मग त्या दोघी कधी गोलगप्पे कधी आईस्क्रीम खायला बाहेर पडायच्या. पण घरी परतल्यावर कियारा झोपून जायची, कारण तिला सकाळी लवकर उठायचं असायचं. वैशू मात्र जागी राहायची. तिचं कॉलेज संपलं होतं. प्री मेडिकल पास झालं होतं, पण युनिव्हर्सिटीच्या प्रवेशाला अजून काही महिने बाकी होते. त्या रिकाम्या काळात तिचं मन अधिकच भटकायचं. एका रात्री बरोबर 12 वाजता तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला. बेल आधीपासूनच बंद ठेवलेली होती, त्यामुळे फक्त थरथरण्याचा आवाज आला. वैशूने डोळे उघडले. स्क्रीनवर एक अगदी अनोळखी नंबर झळकत होता. तिने धडधडत्या हृदयाने फोन उचलला आणि खोलीच्या बाल्कनीत जाऊन कानाला लावला. कोण? तिने विचारलं. समोरून आवाज आला, तोच आहे. हाय हँडसम. हे ऐकून वैशूचं हृदय जणू छातीबाहेर येईल असं धडधडायला लागलं. तो म्हणाला, मिस कियारा, काय झालं? शांत का आहात आपण? वैशूला स्वतःलाच कळत नव्हतं की काय बोलावं. का नंबर दिला होता आणि कोणत्या भावनेतून दिला होता तिलाच उमजत नव्हतं. तो पुन्हा म्हणाला, हॅलो. वैशू कसाबसा आवाज काढत म्हणाली, हो बोला ना. समोरून उत्तर आलं, तुमच्या इजहार करण्याच्या अंदाजाने मला खूप छान वाटलं, पण मी अजून तुम्हाला बिलकुल ओळखत नाही. आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकतो का? वैशू त्या मुलाशी बोलत होती, पण खूप सावधपणे. त्याने अचानक तिच्याकडे लग्नाबद्दल प्रश्न केला तेव्हा ती थोडी गडबडली. वैशू शांतपणे म्हणाली, नाही, इतक्या लवकर नाही. तुम्ही दिसायला चांगले वाटलात म्हणून मला आवडलत, पण मी तुम्हाला कितपत ओळखते. आधी आपण बोलून एकमेकांना जाणून घेऊ. तिच्या उत्तरावर त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाला, ठीक आहे, पण मग मी तुमचं चित्र मनात कसं रंगवू? माहिती आहे का, मुलांना या गोष्टीत जास्त उत्सुकता असते. जी मुलगी रोज गुलाबाचं फूल आणि प्रेमाने भरलेला मेसेज पाठवते, ती दिसायला कशी असेल याची मला उत्सुकता आहे. वैशू हसली आणि म्हणाली, मी नक्की तुमच्यासमोर येईन, पण आत्ताच नाही. तेवढ्यातच हलक्या पुलक्या गप्पा झाल्या आणि वैशूने फोन ठेवला. पण आता ती सावध झाली होती, कारण तिला माहीत होतं की तो मुलगा नक्कीच शोध घेणार, की गुलाबाचं फूल आणि मेसेज कोण ठेवतोय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार. त्यामुळे त्या दिवशी तिने बेंचवर ना फूल ठेवलं ना मेसेज.
मात्र मुलगा खूप अस्वस्थ दिसत होता. नेहमीप्रमाणे तो बेंचवर बसला आणि सरळ सीट तपासू लागला. यावेळी त्याने पाणीही प्यायचं टाळलं. संपूर्ण बागेत तो नजर फिरवत होता, पण वैशू तिथे नव्हतीच. ती छतावरून सगळं पाहत होती. शेवटी त्याने दीर्घ सुस्कारा टाकला. बाटली उघडून पाणी प्यायला लागला. रात्री त्याचा फोन आला. वैशूने तो उचलला नाही. फक्त मेसेजवर उत्तर दिलं की मी आता फोनवर बोलू शकत नाही, तुम्ही मेसेज करा. तो म्हणाला, आज तुम्ही माझ्यासाठी काही लिहिलं नाही. मी वाट बघत होतो. मला तर खूप छान वाटलं होतं. वैशू त्याच्याशी नेहमी अशा पद्धतीने बोलायची जसं कियारा मावशी बोलतील. कारण तिच्या मनात एक सरप्राईज प्लॅन होता की हा मुलगा तिची मावशी म्हणजेच तिची मैत्रीणही तिच्यासाठीच योग्य आहे असं तिला वाटत होतं. म्हणून तिने कधीही आपली खरी ओळख उघड केली नाही. ती नेहमी किंजूच्याच गोष्टी, त्यांच्या रुटीनबद्दल त्याला सांगायची आणि कियारा या सगळ्यापासून पूर्ण अनभिज्ञ होती. आता वैशू रोज संध्याकाळीच्या आधी छतावर उभी राहायची. खाली मुलगा बेंचवर बसून पाणी प्यायचा तेव्हा ती वरून बघायची. आजही तसंच झालं. तो बसला. पुन्हा इकडे तिकडे पाहू लागला. कदाचित तिला शोधण्याचा प्रयत्न करत होता. मग त्याने तिचा नंबर डायल केला. फोन वाजला. वैशू दचकली. तो मला काय कॉल करतोय? सुरुवातीला तिने कॉल कट केला, पण त्याने पुन्हा कॉल केला. यावेळी तिने उचलला. त्याने विचारलं, आपण पार्कमध्ये आहात का? वैशू म्हणाली, नाही, मी पार्कमध्ये नाही, मी जरा बिझी आहे, नंतर बोलते. हे सांगून तिने फोन बंद केला आणि खाली आली. त्या रात्री त्याचा पुन्हा फोन आला नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. वैशूनेही संपर्क केला नाही. एकदा डोर बेल वाजली. वैशूची आई म्हणाली, बेटा दार उघड जरा, असं म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. कियारा मात्र सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती. तिने सहजच वैशूकडे वळून म्हटलं, तूच जाऊन उघड, मी शो बघते. तर आता वैशू, कियारा आणि तो मुलगा यांच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.